कॅमेरामॅन वास येते का मटनची नाकात? हा. छान अशी मटनची भाजी रेडी झालेली आहे. तर आज आहे आपल्याकडे मटन. मटन. चला आज आपल्याला बनवायचंय मटन. पहिले सोडून घेऊया आपण असं काढून. तर आता हे मटन पहिले मोठे मोठे पीस आहेत ते कट करून घ्यायचे. थोडे थोडे कट करून घेऊया. ही वेळी ना माझ्या मम्मीची आहे आणि मला खूप आवडायची. नाही कसं इकडं चाकूच वापरायचे, पण मटण वगैरे आणलं ना मग थोडासा प्रॉब्लेम व्हायचा. असं कट करायचं, मोठे मोठे पीस वगैरे चाकून काही कट होत नव्हते. माझ्या लग्नाच्या आधीपासून मम्मीकडे होती, तर लग्न झाल्यावरती माझं लक्ष सारखं वेळेवर जायचं. मग मी एक दिवशी मम्मी म्हटली जा घेऊन, तुला आवडतीये तर मी हिला माझ्याकडे आणलेली 7-8 वर्ष झालंय, पण अजून जशीच्या तशीच आहे. खूप छान चालते. आणि आता मम्मीला माझ्याकडे आली ना, मम्मीला असं वाटतं तुझ्याकडं किती छान वेळी आहे. मला तुझीच आहे, पण आता आहे माझ्याकडं. आईचं कसं असतं माहितीये ना, आपल्याला एखादी गोष्ट त्या घरातली आवडत असली की तिचं असतं जा घेऊन, तुला आवडतंय ना, तुला पाहिजे ना, मग घेऊन जा. आणि ते मम्मीपेक्षा अण्णांचं पण खूप हे असतं, काय म्हणते दीदी, पाहिजे का तिला, देऊन टाक. आई वडील आहेत तोपर्यंतच प्रत्येक मुलीला माहेरातली गोष्ट काय म्हणतात ना, हक्काने आणता येते. तसं तर आम्हाला भाऊ नाहीये, त्यांचं पण असतं की आम्ही आहे तोपर्यंत आम्ही तुमचे हट्ट पूर्ण करणार. तुम्हाला वाटत असेल ही छोटी गोष्ट, आमच्यासाठी खूप मोठी आहे. तुझे पण पीस आले, तुझ्यासाठी पण आणले तक्ष भरपूर का आलंय ना. छान जेवण करायचं. चला आता मटण कट करून झालंय. छान कांदे कट करून घेऊया, 2 थोडे मोठे मोठे मीडियम साईजचे तसे. नंतर कोथिंबीर कट करायची. होमवर्क झाला का तक्ष सगळा? हा, अंशुने केलंय का? एक लाईन राहिली, बाकी लिहिलं सगळं? तुला कम्प्युटरचं प्रॅक्टिकल करायचं का फक्त रीडिंग करायचंय? प्रॅक्टिकल बी एकदा करून बघतो आता. हा, म्हणजे टीचरने परत शिकवलं तिथं पण पटकन लक्षात येईल ना काय करायचं. मग सगळ्यांना करून दाखवायचा. आता काही स्कूलमध्ये पीटीएम नाहीये का? आम्हाला तुम्हालाच मार्क सांगणार आहे? मला नाही अजून सांगितलंच. तू म्हणलं त्या दिवशी टीचर सांगणार होत्या मार्क. ऐक ना, सांगितले ना मार्क्स, तरी पण हे करायचं, एका नोटबुक वरती पाठीमाग तुझी रफ बुक असते ना, तर पाठीमाग सब्जेक्टचं नाव टाकायचं आणि त्याच्या पुढे मार्क लिहायचे, म्हणजे लक्षात राहील तुझं कोणत्या सब्जेक्टला किती मार्क पडले. हा, जरी तुम्हालाच सांगितलं तरी. ठीक आहे. पीटीएम आहे का नाही मग कळेलच. जर तुम्हालाच मार्क सांगितले तर असं वाटलं असेल का? नाहीतर नसेल. अंशुलची तर असणारच आहे, तो अजून छोटाच आहे.
कांदा चिरून झालाय, आता कोथिंबीर चिरून घेते. आणि मी आज तुम्हाला जे रेसिपी दाखवते ना मटनची, ती सेम माझ्या मम्मीची आहे. मम्मी माझी सेम असंच मटन बनवते. तर मी पण काय केलं, बोलत राहा म्हणलं. तर मम्मी सेम अशीच मटण बनवते माझी, फक्त तिच्या आणि माझ्या मटण बनवण्यात थोडासा फरक आहे, तो मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन. पूर्ण रेसिपी सेम आहे आमची, तर मग मटणला टेस्ट पण बऱ्यापैकी सेमच येते. तर तुम्हाला पण पूर्ण रेसिपी बघितल्यानंतर करू वाटली रेसिपी तर तुम्ही करून बघू शकता. एकच चेंज आहे आमच्या दोघींमध्ये, तो मी तुम्हाला थोडंसं पुढं गेल्यावरती सांगते रेसिपीच्या. आपण हळूहळू जवळ गेलो ना मग सांगते. चला आता ह्याला आपण उकडायला शिजायला ठेवूया. तर आता पातेलं ठेवलेलं मी धुवून, त्याला तेल टाकून घेते. मटण बनवताना तेल टाकायला पण कंजूसी करायची नाही, मगच आपलं मटण छान टेस्टी बनतं. तेल टाकून घेतलंय मी. तुम्हाला प्रमाण वगैरे कुठल्याच ह्याचं सांगणार नाहीये. हे थोडंसं भजी तळलेलं तेल राहिलंय, तर हे पण काय होतं, भाजीला टाकलं ना अशा नॉर्मल आपण बनवताना तर त्याला तरी येत नाही, म्हणून मी हे शिजवताना टाकून घेते त्याच्यात थोडंसं राहिलेलं. तेल चांगलं तापल्यावर आपल्याला टाकायचं कांदा. हा, तर मी म्हणत होते तुम्हाला मी प्रमाण कुठल्याच गोष्टीचं सांगणार नाही, कारण मी माझ्या घरात जसं लागतं त्या अंदाजे मी करणार आहे. हे तेल आम्हाला कसं किती प्रमाणात लागतं, का मीठ कसं लागतं किंवा तिखट कसं लागतं, तर तुम्ही तुमच्या घरात ज्या पद्धतीने चालतं त्या पद्धतीने टाकू शकता. मी फक्त तुम्हाला आमची पद्धत दाखवते, आमची पद्धत शेअर करते तुमच्याशी. तर कांदा टाकायला ठेवला, कांदा छान तळून घ्यायचा आणि मग आपल्याला इथं हळद आणि मटण टाकायचं. परत ना कांदा तळतोय तोपर्यंत मला मटण थोडंसं धुवून घ्यायचं. मी त्याच्यासाठी कोथिंबीर साईडला काढून घेते ह्या प्लेटमध्ये. तर असं थोडंसं मटण धुवून घेते. पूर्ण बंद केला. तर कांदा तळत आलेला आहे. ह्याच्यात मी असं मटण टाकून घेते आणि त्याच्यावरून हळद टाकते, तर टेस्ट वेगळीच राहते त्याची. तर मटण बनवताना ना हळद जरा जास्त टाकायची आणि मीठ पण, कारण त्याच्याशिवाय मटणला टेस्ट येत नाही चांगली. तर आता तुम्ही खाऊ शकता, मी हळद पण बरीच टाकलेली आहे, मीठ टाकून घेते.
हळद अशी वरून मिक्स करून टाकली ना त्याची टेस्ट वेगळीच राहते मटनला. तुम्ही ट्राय करून बघा. काही तेलात घालत असतील, मी तेलात नाही टाकत डायरेक्ट, कारण तेल कसं जास्त तापलेलं असतं पण कांदा तळताना त्या हळदीची चव वेगळीच होऊन जाते, कडवट कडवट. तर चला आपण त्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊ. आणि कोथिंबीर टाकल्यानंतर एकदम मिक्स करून घेते. थोडंसं झाकण ठेवूया आपण, थोडंसं 2 मिनिटं असंच एकदा काढून हलवायचंय आणि मग झाकणामध्ये पाणी वतून ठेवायचे. चला वाव, बघू शकता तुम्ही ह्याला मीठ वगैरे घातले, असं पाणी सुटलंय छान. कॅमेरामॅन, वास येते का मटनची नाकात? हा हा हा. कशी येते? चांगली. चांगली. हा. ओके. छान कलर पण आलाय, हळद वगैरे व्यवस्थित पडली आपली. आता हे पाणी आहे तोपर्यंत आपण आता वरती झाकण ठेवून त्याच्यात पाणी वतून घेऊ, म्हणजे मटण खाली लागणार नाही. आणि थोडस फक्त त्याच्या मिठाच्या पाण्यातच ते उकडलं जाईल, म्हणजे चव वाढते मटणची. थोडा वेळ आपल्याला ते असंच ठेवायचंय. परातीत पाणी ठेवायचंय गरम करायला आणि मटण मध्ये आत्ताच पाणी नाही ओतायचं. थोडं 5-10 मिनिटं हे पाणी गरम होऊन द्यायचं. तोपर्यंत मटणला पण त्याच्या मिठाच्या पाण्यातच उकडल्या गेल्यावरती वेगळीच टेस्ट येते. तर हे पाणी गरम होईपर्यंत आपण मटण असंच झाकून ठेवूया आणि गॅस थोडासा मीडियम ठेवायचा, मंद आचेवर ठेवायचा, थोडासा मध्यम. चला आता इकडं मटणचं हे पाणी वगैरे गरम होतंय तोपर्यंत मी पीठ चाळून घेते, कारण मला चपाती पण बनवायची आहे. तर पीठ मळायची पण तयारी करून घ्यायची. दाखवते मी तुम्हाला नंतर हे पाणी गरम झाल्यावरती. तर आता इकडं मीठ वगैरे टाकून घेतलंय, पाणी टाकून घेतलंय, पीठ चाळून घेते. आता पीठ चाळून झालेले मळून घेते. पाणी गरम होते मटणच्या परातीत वरती वतलेलं, ते गरम होईपर्यंत पटपट पीठ मळून घेऊया. ह्याच्यात मी आधी पाणी वतलं होतं ना, मी त्याच्यातच आधी मिक्स करून घेते पीठ. परत वरून पाणी घातलं तर ते पातळ व्हायचं. मग आपल्याला हे सगळं मिक्स झाल्यानंतर किती अंदाजे लागतंय पाणी तेवढं वतायचंय. तर आता पाहू शकता पीठ मळून झालेलं आहे आणि इकडे ह्याच्यातलं पाणी पण गरम झालंय छान. तर हे पाणी आपण आता मटण मध्ये टाकून घेऊया. हळूच पकडी करायची परत. एकदा मिक्स करून घेऊया मटण. आणि आता मटण शिजेपर्यंत मी त्याला तर बारक्या गॅसवर ठेवते आणि इकडच्या गॅसवर पटकन चपात्या करून घेते. त्याच्यानंतर तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते. तर चपाती बनवून घेते त्याच्यानंतर तुम्हाला मटणची रेसिपी पुढची जसं मी कढईला टाकणार आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवते.
चपात्या बनवून झाल्यात आता सगळ्या. आता ना मटण शिजलंय का चेक करायचं आता. तक्षला बघायचे आणि तो फक्त कलेजेचेच पीस खातो, बाकीचं मटणच खात नाही का काय माहित. त्याला पण देते एक चेक करायला शिजले का. 2 मिनिटं झाकूनच ठेवते थोडं गॅसवरती चालू ठेवूनच, कारण खोबरे वगैरे चिरून घ्यायचे मला थोडे. तसं ठेवते. शिजला मस्त. मला वाटतं अजून 2 मिनिटं ठेवूया, 2 ना 5 मिनिटं खोबरे वगैरे चिरेपर्यंत. नाही, उलट छान सॉफ्ट वाटेल. छोटूला खायला येईल ना मग. राहू दे अंशुलला. तू खाऊन घे तेवढं, उरक टेस्ट कर. चपाती सोबत खायचं तुला? असंच खा ना, चपाती सोबत जेवताना खा. मी खोबरा चिरून घेते थोडासा फोडणीला टाकायला. आणि आम्ही खोबरे वगैरे असं भाजून वगैरे नाही टाकत, असंच कच्चाच खोबरा आणि कोथिंबीर वाटून घ्यायची थोडीशी मोठीच, आणि ते फोडणीमध्ये तेलामध्ये घालायचं. पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते, पण फक्त सांगते की आम्ही खोबरा भाजून घेत नाही आणि कांदा नाही घालत. कांदा मटण जेव्हा शिजायला टाकतोय आपण त्याच वेळेस कांदा घालतो, तेवढाच, परत नाही घालत. आणि माझ्या मम्मीच्या आणि माझ्या रेसिपीमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला मी सांगणार होते, तर आता वेळ आली आहे. फरक एवढा मोठा असा काही नाही आहे, खूप छोटा आहे. आणि तो असा आहे की मम्मी फुटाण्याचे साल काढून घेते आणि वाटून घेतल्यावरती ते चाळून घेते ती. तर मी तसं करत नाही, मी साली सकटच फुटाणे वाटते आणि चाळून वगैरे घेत नाही. एवढाच काय तो फरक आहे तिच्या आणि माझ्या भाजीमध्ये. नाहीतर बाकी पूर्ण रेसिपी जशी मम्मी बनवते तशीच आहे. अरे ढेकर फक्त शिजले का बघितलं तरी ढेकर. आता इकडं खोबरे चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर काढून घेतली थोडीशी, फुटाणे घेतलेत मी निवडून घेतलेत. आणि आता हे मला बारीक करायचे. खोबरे आणि कोथिंबीर एकत्र बारीक करायची आणि हे बारीक करून घेतल्यानंतर फुटाणे बारीक करायचे. तर ह्याला आम्ही भाजत वगैरे काही नाही, असं कच्चच बारीक करायचं. खूप छान टेस्ट येते मटनला, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. कारण बऱ्यापैकी तुम्ही रेसिपी मटनची जर पाहिली असेल तर त्याला खोबरे वगैरे भाजून घालतात, कांदा भाजून घालतात आणि फुटाणे घालतात की नाही मला माहीत नाही, म्हणजे रेसिपीजमध्ये दुसऱ्या, पण आमच्याकडे असं घालतात. तर मी तुम्हाला तेच दाखवते. काही जण फुटाण्याची डाळ घालतात, आमच्याकडे असे हे पिवळे फुटाणे घातले जातात. तर हे साधारण 1 वाटी असतील फुटाणे. आणि ह्याच्या एवढ्या प्रमाणामध्ये, एवढ्या फुटाण्यामध्ये किती रस्सा बनतोय मी भाजीचा, मी तुम्हाला ते पण दाखवते. कारण एक टायमिंगला 5-6 लोक जेवतील एवढा रस्सा बनतो एवढ्या फुटाण्यामध्ये, म्हणजे मस्त आपल्याला पाहिजे असा. तर चला करूया आपण, ह्याला बारीक करून घेऊया, मग पुढची रेसिपी शेअर करते. खोबरे आणि कोथिंबीर असं वाटून झालेलं आहे. थोडंसं मोठंच घ्यायचं आहे वाटून, कारण ते रशी पिताना वगैरे खूप छान लागतं हे असं तोंडात आल्यावरती. जास्त बारीक करायचं नाही. आणि इकडं फुटाणे मी घेतले ह्याच्यात टाकून. तर फुटाणे पहिले असे सुक्केच बारीक करायचे, ह्याची पावडर केल्यानंतर ह्याच्यात पाणी घालायचं थोडंसं आणि मग वाटून घ्यायचं. पाहू शकता फुटाणे पण छान मस्त असे बारीक करून घेतलेले, छान झाले हे. चला आता मटण ऑलमोस्ट शिजलेलंच आहे, तर ते असं काढून घेते साईडला, मिठाचं वगैरे मुलांना. आणि त्याच्यानंतर आपण त्याला कढईला टाकूया. इकडं ना चपाती पण थंड झाल्यात सगळ्या, तर ते मी भाजी बनवायला घ्यायच्या आधी पटपट सगळ्या
डब्यामध्ये भरून घेते. चला आता मटण काढून घेऊया ह्याच्यातून. आम्ही मटण काढायला टाकताना हे मिठाचं मटण ना सगळं काढून घ्यायचं एक साईडला. नंतर काय होतं आपल्याला वाढताना पण सोपं जातं वाढायला. आणि तिखट रशीमध्ये हे मिठाचं पीस फोडी टाकून खाल्ल्यानंतर चव पण खूप वेगळी येते जेवताना. आपण त्या सगळं काढून घेऊया. एकदम तुम्हाला ठेवायचं असेल तर 2-4 फोडी त्या रशीमध्ये ठेवायच्या तिखटवाल्या. चला एवढं राहू द्या. आता रशी काढून घेते मुलांसाठी. माझा तक्षू खातो तिखट, पण अंशूसाठी लागेल. थोडीशी काढून ठेवते. ठीक आहे. चला आता कढईला टाकायचंय. तर इकडं मी एक पातेलं तापायला ठेवले. आता ह्याच्यामध्ये भाजी बनवून घेणार आहे. कारण आम्ही घरात म्हणजे 4घच आहोत, 2 मुलं आणि आम्ही दोघं. तर आम्हाला एवढ्यामध्ये पुरते भाजी. तर मी ह्याच्यातच करून घेणार आहे. त्याला पातेलं तापलंय. छान तेल घालून घेऊया. आता हे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायच्यात खोबरे, बारीक करून घेतलेले खोबरे. होऊ शकतो तुम्ही हे कसं मोठं मोठं थोडं थोडं दिसतंय. तर असेच बारीक करायचे, त्यामुळे छान टेस्ट येते बघा भाजीला. तर आता हे छान लाल झालेलं आहे. ह्याच्यात मी मसाला टाकून घेते घरचा हा वाला. मसाला छान परतला की आपल्याला त्याच्यामध्ये मिठाची रशी वतून घ्यायची आहे. हे वाला खूप सोप्या पद्धतीने भाजी बनवते, पण टेस्ट एकदम छान लागते. तुम्ही बनवून टेस्ट करू शकता. ह्या पातेल्यामध्ये ना असं पाणी ओतायचं. मटणची भाजी वाया काहीच गेलं नाही पाहिजे. छान टेस्ट येते. हे सगळं महत्वाचं आहे. ह्या सगळ्या प्रोसेस करायच्या भाजी बनवताना. छान तरी आलेली आहे भाजीला. आता मी त्यात पाणी घालून घेते. गॅस थोडा फुल केलाय मी, एक उकळी येईपर्यंत. आणि
आणि आपल्याला ह्याच्यात घालायचं आता हे फुटाण्याचं वाटण. थोडंसं पाणी घालायची गरज वाटते मला, कारण ते उकळे आल्यानंतर थोडंसं घट्ट होणार आहे. आता आपण त्यात फुटाणे घातलेत बारीक करून. चला ह्याला उकळी येईपर्यंत थांबूया. त्याच्यानंतर आपल्याला ह्यात अजून एक मसाला घालायचा आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ पण टेस्ट करून घालायचं थोडंसं, कारण काय होतं आपण मिठाची रशी भरपूर टाकलेली त्याच्यामध्ये आणि ती टाकताना मिठाचं मटण बनवताना आपण मीठ बऱ्यापैकी घातलेलं होतं त्या मटणसाठी शिजतानाच. तर त्याच्यामुळं एकदा आता एक मसाला घालायचा, मटण मसाला, उकळी आल्यावर, आणि मग थोडीशी रशी टेस्ट करायची, मग थोडंसं मटण मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. तर आता उकळी येईपर्यंत थांबते मी. तर आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे आणि तरी पण छान आली. आता आपण ह्यात मटण मसाला टाकून घ्यायचा एक चमचा आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता मीठ मी ह्याच्यात टाकलेलं नाही आहे अजून, कारण मला माहिती आहे मी मिठाचं मटण बनवताना मीठ जास्त घातलेलं आहे. तर आधी मी थोडंसं टेस्ट करणार आहे हे, कारण आम्हाला खाताना पण ते चपातीसोबत खायचं आहे आणि चपातीमध्ये पण आपलं मीठ असतं, तर ते जास्त खारट नको लागायला. सगळाच विचार करून मीठ टाका तुम्ही पण टाकताना. तर आता छान थोडंसं ह्याला 5-10 मिनटं असंच मंद गॅसवर, थोडं कमी गॅस करून असंच कडून द्यायचंय आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायचा. तर तुम्हाला आता मी फायनल लुकच दाखवेल माझ्या भाजीचा. छान अशी मटणची भाजी रेडी झालेली आहे. तर आता तक्ष तर आता लगेच जेवायला नको म्हणतोय. मी अंशुलला चारून घेते आता. माझं जेवण बनवून होईपर्यंत माझ्या बाळाची झोप झाली आहे. आता भूक लागली ना सोनू? काय खायचंय आज बाबूला? काय काय? मटन. जोरात जोरात. मटन. मटन. कुठे मटन? ये. आणि आता बाळ जेवणार आहे ना? चला. कसं झालंय पण सांग ह्यांना आता तू. ठीक आहे? कसं झालंय? चांगलं. चांगलं झालंय. छान झालंय. ओके. घे जेवण आता, नंतर दादा जेवण. हा, त्याला आत्ताच नाही जेवायचं. ठीक आहे.